हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही माहीतच असाल. फ्रेंड्स, नारळाला श्रीफल असेही म्हणतात, जे अत्यंत पवित्र फल मानले जाते. हिंदू धर्मात नारळाला फार महत्त्व आहे. नारळाचा उपयोग प्रत्येक शुभ कार्यात आणि धार्मिक कार्यात होतो. हिंदू धर्मानुसार कोणतीही पूजा असू दे किंवा हवन असू दे, तेथे नारळाचा उपयोग हमखास केला जातो. घरात कोणतेही शुभ कार्य असो, कोणतीही पूजा असो किंवा नवीन गाडी खरेदी केलेली असो, प्रत्येक प्रसंगी पूजेत नारळ ठेवला जातो. पण हा पूजेत ठेवलेला नारळ फक्त पुरुषच फोडतात. तुम्ही कधीही महिलांना नारळ फोडताना पाहिलं नसेल. हिंदू धर्मात ही प्रथा वर्षानुवर्ष प्रचलित आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, महिलांनी नारळ फोडणं खरंच अशुभ आहे का? आणि जर अशुभ आहे, मग त्यामागची कारणे काय आहेत? तर चला फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया की हिंदू धर्मामध्ये महिलांनी नारळ फोडणे अशुभ का मानले जाते. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. सर्वात प्रथम आपण नारळाचे धार्मिक महत्त्व समजून घेऊया. नारळाशिवाय कोणतीही धार्मिक पूजा पूर्ण होत नाही. पूजेत नारळ ठेवणे पवित्र मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार नारळाची उत्पत्ती भगवान विष्णूंनी केली होती, म्हणून त्याला श्रीफल असेही म्हणतात. नारळात ब्रह्म, विष्णू, महेश हे तिन्ही देव वास करतात असे म्हणतात. या कारणास्तव प्रत्येक पूजेमध्ये नारळ हा अनिवार्य आहे. पूजेत नारळ, ज्याला आपण श्रीफल सुद्धा म्हणतो, ते देवाला अर्पण केले जाते. तसेच ते फोडल्यावर सर्वांना प्रसाद म्हणून वाटले जाते. आता आपण हिंदू धर्मानुसार महिला नारळ का फोडत नाहीत हे सविस्तरपणे जाणून घेऊया. शास्त्रानुसार नारळ हे बीज मानले जाते. असे मानले गेले आहे की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर त्याचा तिच्या गर्भाशयावर नकारात्मक परिणाम होतो. याशिवाय धर्मग्रंथांमध्येही असा उल्लेख आहे की देवी लक्ष्मी सोबत नारळ फळाच्या रूपात पाठवले होते. शास्त्रानुसार नारळ फोडणे म्हणजे बिया फोडण्यासारखे आहे. नारळावर फक्त देवी लक्ष्मीचा अधिकार आहे. त्यामुळे महिलांनी नारळ फोडणे चांगले मानले जात नाही. तसेच महिलांनी नारळ न फोडण्याची गोष्ट मुलांशी सुद्धा संबंधित आहे. स्त्रिया मुलांना जन्म देतात. असे मानले जाते की ते केवळ बीजाच्या रूपात संतती निर्माण करतात. त्यामुळे महिलांनी कधीही नारळ फोडू नये. जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिच्या गर्भाशयात किंवा तिच्या मुलांना अनेक समस्या उद्भवतात असे मानले जाते. स्त्रिया मुलांना जन्म देतात, त्यामुळे जगाचे हे चक्र चालू असते. यामुळे महिलांनी चुकूनही नारळ फोडू नये असे मानले जाते. महिला नारळ का फोडत नाहीत यामागे एक पौराणिक कथा सुद्धा आहे, ती तुम्हाला मी आता सविस्तरपणे सांगते. जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या 3 गोष्टी आणल्या. या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत. याच कारणामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. नारळात ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांचे निवासस्थान मानले जाते. या तिन्ही देवतांच्या उपस्थितीमुळे नारळ महिलांपासून दूर ठेवले जाते. त्याचबरोबर दुसरी पौराणिक कथा अशी आहे की एकेकाळी विश्वामित्रांनी भगवान इंद्रांवर कोपून दुसरा स्वर्ग तयार केला होता आणि त्यानंतरही महर्षींचे समाधान झाले नाही. तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी प्रथमच मानवाच्या रूपात नारळ बनवला. या नारळाला मानवी रूप देखील मानले जाते. नारळात 3 डोळे बनतात. या 3 डोळ्यांना त्रिनेत्राचे रूप मानले जाते, म्हणून याला स्त्रिया हात लावत नाहीत. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.